श्री स्वामी समर्थ. आम्ही निघालेलो आहोत मायका चिंचणीच्या यात्रेला. तर उद्या यात्रा होती आणि आज आम्ही निघालो होतो. सकाळ सकाळचं मस्त वातावरण होतं आणि जास्त ट्रॅफिक पण भेटणार नाही म्हणून आम्ही सकाळी भरपूर जेव्हा अंधार होता तेव्हाच निघालो होतो. 5:30-6 वाजता निघालो असेल. नंतर आम्ही मस्त प्रवास करत चाललो होतो आणि परी मागे झोपली होती आणि झोपून नुसतीच उठली होती. लागली होती भूक. मग आम्ही तिथे कर्नाटकमध्ये गेलो होतो आणि तिथे नाश्ता अजिबात चांगलं भेटत नाही, तर फक्त आम्ही चहा आणि बिस्किटच खाल्लं. जेवण आम्ही घरून आणलं होतं. ते पोचल्यानंतरच करायचं असं आम्ही ठरवलं होतं. आणि हे बघा, बैलगाडी, घोडागाडी असे मायका चिंचणीच्या यात्रेला चालले आहेत आणि खूप छान वातावरण होतं आणि इतकं छान वाटत होतं ना आपण यात्रेला निघालो होतो तेव्हा. आणि आम्ही पोचलेलो आहोत कृष्णा नदीवरती. आता इथे अंघोळ तर आम्ही केली नव्हती, फक्त देव पूजले होते आणि मग पुढे गेलो होतो. पण काही काही अंघोळ करतात, आम्ही नुसतंच घरून करून आलो होतो म्हणून आम्ही काय अंघोळ केली नाही आहे. आणि एवढी गर्दी होती ना, एवढी गर्दी होती, भरपूर गर्दी होती आणि घाण तर एवढी होती ना. तिथे भरपूर कचरा वगैरे टाकतात, अजिबात साफसफाई नसते. आणि ह्यावेळेस हे सोय पण केली होती शावरची अंघोळ करण्यासाठी. आणि तिथे सारखे पुकारत होते की चोरी होईल, तुमचे दागिने तुम्ही सांभाळ म्हणून. आणि यात्रेत भरपूर चोरी होते. चोर आपल्यासोबतच असतात पण आपल्याला समजत नाही. हे बघा, हे पोलीस आहेत, हे सारखे सांगत होते की आपले आपले दागिने सांभाळा म्हणून. इथे पण एक ग्रुप होता, ते मुंबईवरून आलेले बहुतेक आणि ते पण त्यांची पूजा करत होते. आम्ही आमची कामालाच होते, आमची गावाला वगैरेच गेलो होतो. नंतर आम्ही घरी तिथे पोचल्यावरती जागेवरती नंतर आम्ही दर्शनासाठी गेलो आणि गर्दी बऱ्यापैकी होती. 1-2 तासात आले दर्शनाचं झालं. खूप छान दर्शन झालं. दर्शन घेतल्यानंतर प्रसाद घेतला. प्रसाद घेऊन नंतर आम्ही गेलो, आमचे गाववाले जिथे राहिले होते तिथे. आणि नंतर आम्ही रात्री जागून नैवेद्य बनवला पूर्ण पुरणपोळीचा. आणि आता इथे नैवेद्य वगैरे दाखवून हे आता पूजा करतात सगळे आपापल्या देवांची. अंघोळ वगैरे घालून देवांना सगळे देव वगैरे पूजून आपल्या घरून आणलेले असतात ते. आणि पूजा करून झाली की परत हे देवांचं भेटीला जातात नैवेद्य घेऊन देवीला पुरणपोळीचा. आणि मग आपली यात्रा होते. मग परत नंतर आपले देव घ्यायचे आणि मग सगळेजण आपापल्या मग घरी जातात. पण खूप मजा येते. तुम्ही तुमच्या घरी पण आहे का मायका चिंचणीचे देव असतील तर कमेंट करून सांगा. आणि अशा प्रकारे आमची यात्रा झाली. श्री स्वामी